विशाळगड नावाप्रमाणेच विशाल, ज्याला पूर्वी खेळणा किल्ला म्हणून ओळखले जात होते. जय शिवराय जय शंभूराजे कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेले दुर्ग वैभव या सिरीजमधील दुर्ग क्रमांक 4 विशाळगड. विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस 73 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकणी यांच्या सीमारेषेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे. याचा इतिहास 11व्या शतकापर्यंत मागे जातो. हा किल्ला मूळतः शिलाहार राजघराण्यानेच बांधला होता, जे त्या काळात पश्चिम भारतावर राज्य करत होते. या किल्ल्यावर वेळोवेळी विविध राजवटींनी आपले अस्तित्व प्रस्थापित केले. 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाही सुलतानापासून जिंकून घेतला आणि त्याला विशाळगड असे नाव दिले. त्यानंतर हा किल्ला मराठा साम्राज्यासाठी एक महत्त्वाचा किल्ला बनला. विशाळगडशी संबंधित सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे 1660 मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा. पावनखिंडीच्या लढाईनंतर बाजीप्रभूंनी आपल्या मावळ्यांसह मागील तुकडीचे नेतृत्व करून छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडी सुखरूप पोहोचण्यास मदत केली. त्यांचे हे बलिदान मराठा इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदले गेले. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळ्या झालेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरित्या दुर्गमतेचं कवच लाभलं आहे. हा प्राचीन किल्ला अनुस्कुरा घाट व आंबा घाट या कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्ष असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेल्या या किल्ल्याची इतिहासात एक वेगळी झलक आपल्याला पाहायला मिळते. इतिहास व किल्लाप्रेमींसाठी मात्र हा किल्ला संपूर्ण पाहणे म्हणजे निश्चितच एक पर्वणी आहे. गडावर अमृतेश्वर मंदिर, बाजीप्रभू व फुलाजीप्रभू यांच्या समाधी, भगवंतेश्वराचं मंदिर, विठ्ठल मंदिर, गणपती मंदिर, गडदेवता आई वाघजाई मंदिर, नृसिंह मंदिर, रामेश्वर मंदिर व राजवाडा इत्यादी ऐतिहासिक ठिकाणे आपल्याला पाहायला मिळतात. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडकोटांची माहिती पाहण्यासाठी पराक्रम स्वराज्याला फॉलो करायला विसरू नका.